राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। रायबरेलीमधून प्रियंका गांधी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जाते। 1 मे रोजी या ठिकाणी अर्ज भरणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीमधून आणि प्रियंका गांधी रायबरेलीमधून अर्ज भरण्याची शक्यता आहे। अर्ज भरण्याआधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अयोध्येमध्ये रामाचं दर्शन घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे पारिवारिक गड मानले जातात, पण अमेठीमधून स्मृती इराणी यांना संधी देण्यात आलेली होती। अमेठीकरांनी अमेठीतील मतदारांनी मागच्या निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांना संधी दिलेली होती आणि राहुल गांधींचा पराभव झाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं दिसतंय। तर वायनाडमधून त्यांनी उमेदवारी अर्ज आधीच दाखल केलेला आहे। त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे रायबरेली हा सुद्धा काँग्रेसचा गड मानला जातो आणि इथून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते। आज देशामध्ये एकमेव नेता आहे जो प्रामाणिक आणि सत्य बोलणारा, सत्याच्या मार्गावर चालणारा आणि दलित, शोषित, पीडित, ओबीसी, बहुजनांसाठी या लोकांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता म्हणून देशातील जनता त्यांच्याकडे बघते आहे। त्यामुळे या दोनही ठिकाणून लढतील आणि नक्कीच दोनही ठिकाणी 100% खात्रीने सांगतो की राहुलजी आणि प्रियंकाजी विजयी होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।